नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10 SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॅक्टिस सेट 4.1 मधले आपले किती प्रॉब्लेम 4 प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो सोडून झाले होते। आता आपण 5वा 6वा आणि 7वा प्रॉब्लेम घेऊया। काळजीपूर्वक बघा, याच्यातलेच प्रॉब्लेम येत असतात परीक्षेला आणि खूप सोपे आहेत, काही फार असं अवघड नाही आहे। बघा आता 5वा प्रॉब्लेम काय विद्यार्थी मित्रांनो, द टोटल व्हॅल्यू विथ GST of a remote controlled toy car rupees 1770 रुपीज। आता एक टॉय कार आहे 1760 रुपयाला, म्हणजे विथ GST घेतली। काय केलं, एका कस्टमरने 1706 किती 70 आहे का 1700 एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो 1770 रुपयाला, ओके 1770 रुपयाला ती टॉय कार विकत घेतली। आता याच्यामध्ये प्राइस टॉय कारची प्राइस प्लस GST दोन्ही आहे, GST मिळून 1770 रुपयाला ती कार घेतली, खरेदी केली। आणि GSTचा रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो, GSTचा रेट आहे 18%, ओके 18%। तर तुम्हाला काय विचारलेलं आहे की ही कार केवढ्याची आहे, ही या कारची मूळ किंमत काय आहे, आणि मग त्या मूळ किंमतवर 18% GST लावला आणि मग 1770 रुपये झाली, बरोबर। तर आपल्याला मूळ किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे आणि CGST आणि SGST काढायचे, ओके। अतिशय सोपं आहे, चला आपण सुरुवात करूया। बघा इंटरेस्टने करा गणित जरा। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं काय लिहिणार आपण, बघा पहिलं बघा प्राइस ऑफ टॉय कार विथ GST इज इक्वल टू रुपीज 1770 रुपीज। एवढ्याला ही कार घेतली कस्टमरने, ओके। आता पुढे काय दिलेलं आहे की रेट ऑफ GST काय, रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% आहे, ओके। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फार मस्त गणित आहे की बा प्राइस माहिती आहे आपल्याला, विथ GST एवढी आहे, रेट ऑफ GST माहिती आहे। मग आपल्याला याची किंमत माहिती आहे का टॉय कारची, नाही, टॉय कारची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही। मग आपण तिला काय समजायचं, X, ती X किंमत आहे कारची, आणि X किंमतीवर 18% GST आपल्याला काढायचं। बघा आता लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी रुपीज X। आता झालं, माहीत पडलं आपल्याला की कारची किंमत काय आहे, X आहे, आणि याच्यावर 18% म्हणजे अमाऊंट ऑफ GST, ओके। अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18% कर, टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18% कर आपण काढतो ना, 200 रुपयावर 18%, 200 रुपयाची कार आहे तर 200 रुपयावर 18% किती, असं 200 गुणिले 18 भागिले 100 करतो। मग आपल्याला अमाऊंट ऑफ GST टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे, टॉय कारची X आहे, मग X वर 18% म्हणजे अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू X इंटू 18 अपॉन 100 रुपीज। याली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अमाऊंट ऑफ GST। आता बघा गंमत बघा, अमाऊंट ऑफ GST माहिती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे आणि कारची किंमत माहिती आहे। मग आपण एक सूत्र तयार करू, बघा प्राइस ऑफ टॉय कार इज इक्वल टू, प्राइस ऑफ टॉय कारमध्ये काय काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू X आणि प्लस अमाऊंट ऑफ GST पण आहे, ओके। हे दोघं सारखे राहायला पाहिजे ना, की अमाऊंट ऑफ GST आणि प्लस X यांची बेरीज कोणाबरोबर व्हायला पाहिजे, 1770 बरोबर व्हायला पाहिजे। म्हणजे 1770 बरोबर याच्या खाली एक असतो विद्यार्थी मित्रांनो, 100 गुणिले X 100X प्लस 1 गुणिले 18X 18X अपॉन 100 1 100, ओके। आता आपण करूया 1770 बरोबर 118X अपॉन 100, ओके। आता हे 100 इकडे गुणिले भागिले तिकडे आल्यावर काय होतील विद्यार्थी मित्रांनो, गुणिले 1770 गुणिले 100 बरोबर 118X। आता हे 118 इकडे येतील विद्यार्थी मित्रांनो, ओके। मग 1770
गुणिले 100 भागिले 118 बरोबर यक्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 118ने 1770ला भाग जातो का आपण देऊन बघू. 1770 भागिले 118, 118 एक 118. ओके, त्यानंतर 17तून 8 गेले, 9 10 म्हणजे 9 उरले, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 7तून 2 गेले, 5 उरले आणि एकातून गेला 0, वरून घेतला 0, 590. आता 118चा पाडा 590पर्यंत म्हणायचा. मग 118ला 8 1 8 8 थोडा 24 8 8 45, 0 येतो 5 निघून गेल्यावर, 8 45 ही 0, हातचे आले 4, 5 1 5, 5 आणि 4 9 आणि 5 1 5 म्हणजे 118 पंचे 590. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 118 1 118 आणि 118 15 किती होतात. 118ने 15ला गुणल्यावर 1770. मग 15 गुणिले 100 बरोबर एक्स म्हणजे 1500, 1500 आणि 15 1 15. ओके, ही झाली तुमची टॅक्झेबल व्हॅल्यू. ओके, आपण काय लिहिलेले ना लेट, म्हणजे आता ती कारची मूळ किंमत किती आहे टॉय कारची, ही आहे. मग आपण लिहूया टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹1500. आपल्याला हे पहिलं उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपं. ओके, बघून घ्या, अतिशय काही करायची गरज नाही पडत. आपल्याला जर व्यवस्थित आपण किमती पुटअप केल्या, कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर आपल्याला हे मिळालं. आता बघूया आपण आपल्याला काय काढायचं आहे. पुढे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की CGST आणि SGST काढायचं आहे. म्हणजे केंद्रीय वस्तू कर हे मिटवू विद्यार्थी मित्रांनो, इकडचं मिटवूया. आता 18% GST आहे, मग CGST किती राहील 9%. मग आपण काढूया आता CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. ओके विद्यार्थी मित्रांनो, पेन बदलूया. ओके, बघा आता CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 × 18. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आता किती झाला हा कर 9%, 9%. ओके, म्हणजे CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9%. पण आपल्याला हे रेट ऑफ GST झाला, आपल्याला अमाऊंट ऑफ GST काढायचं आहे. ओके, हा रेट ऑफ GST झाला. ओके, मग आता अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1500 रुपयावर. ओके, 1500 रुपयावर 9/100. 0 0 आणि 0 0 कटलं, 9 5 45, 5 हातचे आले 4, 9 1 9 10, 135 रुपये हा अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST आला विद्यार्थी. मग तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहू शकतात. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू ₹135 आणि अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू ₹135. आपल्याला तिन्ही उत्तरं मिळाले विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. ओके, बघून घ्या, अतिशय व्यवस्थित लिहा. क्वेश्चन नंबर आपला 5वा संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला 5वा क्वेश्चन आपला संपलेला आहे. तर चला आपण आता 6वा घेऊया. क्वेश्चन नंबर 6. सोपे आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त टॅक्झेबल व्हॅल्यू काढायचं, एकदा दोनदा करा विद्यार्थी. 3 गणितं आहेत ना, तिघांचं तुम्ही टॅक्झेबल व्हॅल्यू कशी काढायची तेवढं बघा. आता टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड ऑन AC ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज ₹51,200 विथ GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice a Tip Top Electronics. ओके, आता आपण व्यवस्थित लिहूया विद्यार्थी मित्रांनो. पहिले उत्तर काय बघा, रेट ऑफ SGST. आता रेट ऑफ CGST दिलेलं आहे. बघा पहिल्याचं उत्तर काढूया आपण. पहिलं लिहू आपण रेट ऑफ SGST हे विचारलेलं आहे.
मग आपल्याला CGST दिलेलं आहे, रेट ऑफ CGST गिवन, रेट ऑफ CGST इज इक्वल टू 14%. बरोबर. बघा हा पहिला प्रश्न काढतोय आपण, रेट ऑफ SGST आणि रेट ऑफ CGST किती आहे 14%. मग जेवढा रेट ऑफ CGST असतो तेवढाच SGST असतो. मग इथं लिहू आपण रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14%. म्हणजे रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14%. झालं आपलं पहिलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं. आता पुढे विचारलेलं आहे रेट ऑफ GST ऑन AC, रेट ऑफ GST ऑन AC. मग नंबर 2 दुसरा प्रश्न, रेट ऑफ GST ऑन AC. रेट ऑफ विचारलेले, अमाऊंट नाही. अमाऊंट म्हटलं तर पैसे आणि रेट म्हटलं तर पर्सेंटेज. ओके, म्हणजे रेट विचारलेला आहे, रेट ऑफ GST. मग आता रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. ओके, मग रेट ऑफ SGST किती आहे 14%, आत्ता वर काढला आपण, प्लस रेट ऑफ CGST दिलेलंच आहे 14%. म्हणजे रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. ओके विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता तिसरा प्रश्न, टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC. आता टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC काढायची आहे. तुम्हाला विथ GST व्हॅल्यू दिलेली आहे 51,200, त्याच्या GST मिळवून दिलेलं आहे. पहिल्या गणितासारखंच आहे विद्यार्थी मित्रांनो. लेट टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू X, अमाऊंट ऑफ GST 28% आहे, 28 अपॉन 100 गुणिले X, 28X अपॉन 100. बघा गणित कसं तयार होतं. झालं हे 2 प्रश्नाचं उत्तर. चला आपण लिहूया आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC. अतिशय सोपं आहे. बघा आता काढायचं आहे आपल्याला टॅक्झेबल व्हॅल्यू. ओके, नंबर 3, टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC आपल्याला हे काढायची. हां, मग प्राइस ऑफ AC काय विद्यार्थी मित्रांनो, प्राइस ऑफ AC विथ GST इज इक्वल टू रुपीज किती आहे 51,200 रुपये. बरोबर, 51,200 रुपये आहे. मग आता ही प्राइस ऑफ AC विथ GST, मग व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही कितीवर आहे. मग आपण लेट टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC इज रुपीज X किंवा BX. ओके, आता ही माहिती पडली आपल्याला टॅक्झेबल व्हॅल्यू X आहे. मग आपण काय आता रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. आपण आत्ता काढलं पण दुसऱ्यात. मग आता अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 28 अपॉन 100 इंटू X. इकडून ठेवा किंवा तिकडून ठेवा, काही फरक पडत नाही. मग 28X अपॉन 100 ही झाली तुमची अमाऊंट ऑफ GST. आता आपल्याला प्राइस ऑफ AC टोटल विथ GST इज इक्वल टू टॅक्झेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ GST. पहिल्या गणितासारखंच आहे. टॅक्झेबल व्हॅल्यू आपलं प्राइस ऑफ AC किती आहे 51,200, टॅक्झेबल व्हॅल्यू आहे X, अमाऊंट ऑफ GST काढली आपण 28X अपॉन 100, क्रॉस मल्टिप्लिकेशन 51,200 बरोबर 100X गुणिले 100X प्लस 28X अपॉन 100 100. ओके, 51,200 बरोबर 128X अपॉन 100. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडं हे इकडे डिवाइड बाय आहे, इकडे मल्टिप्लाय बाय जातील.
51,200 गुणिले 100 बरोबर 128x. आता 128 इकडे भागिले येतील. 512 00 गुणिले 100 अपॉन 128 इज इक्वल टू x. आता इकडचं मिटवतो विद्यार्थी मित्रांनो मी. आपल्याला इकडे लिहायचं आहे. खूप छान गणित आहे ते. आपल्याला जर समजले तर परत परत करावे वाटतील. आता बघा 128ने 512ला भाग जातो. बघा 128 आणि 8 1 8 8 2 16 8 8 चौक 32 4ने जाईल बघा. 8 चौक 32 2 हातच्याले 3 4 2 8 9 10 11 1 हातचाला 1 4 1 4 1 5 म्हणजे 128 चौक 512. ओके 128 आणि हे डबल झिरो म्हणजे 400 गुणिले 100. 400 गुणिले 100 बरोबर x. मग 400 0 0 400 0 0 आणि 400 1 400 म्हणजे ही झाली तुमची टॅक्झेबल व्हॅल्यू. म्हणजे एसीची मूळ किंमत किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 40,000. ओके म्हणजे टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज ₹40,000. ओके विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं उत्तर आलं. आता परत एक उत्तर मिळालं तुम्हाला. बघा कितवं उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो? फक्त तिसरं. आता टोटल अमाऊंट ऑफ GST. टोटल अमाऊंट ऑफ GST काढूया आता याच्यावर. टोटल अमाऊंट ऑफ GST. मग अमाऊंट ऑफ GST कितवा प्रश्न आहे? चौथा. त्याच्यातलाच अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू आता कितीवर आहे? 40,000वर. म्हणजे 40,000 टॅक्झेबल व्हॅल्यू इंटू 28 आहे ना. ओके 28 अपॉन 100. 0 0 आणि 0 0 कटले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 400 गुणिले 28. ओके आता आपण हा गुणाकार करूया. 400 गुणिले 28 8 0 0 8 0 0 8 चौक 32. ओके त्यानंतर 2 0 0 2 0 0 आणि 2 चौक 8 0 0 2 8 9 10 11 11,200. ओके म्हणजे अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 11,200 रुपये. बरोबर रुपये 11,200. आता हे जर आपण याच्यात मिळवले 40,000 तर कॉस्ट प्राइस ऑफ एसी होते का बघा. ते जर होत असेल तर आपलं उत्तर करेक्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय काढायचं आहे? अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST. ओके चला तर आपण आता काढूया पुढचं. इकडचं मिटवू. आहे की नाही मजेदार गणित? बघा अमाऊंट ऑफ CGST पहिले काय विचारलेलं आहे? जे विचारले असेल ते लिहू आपण. अमाऊंट ऑफ CGST. ओके अमाऊंट ऑफ CGST तेवढीच अमाऊंट असते. अमाऊंट ऑफ एकाच वेळे काढू. SGST इज इक्वल टू कितीवर विद्यार्थी मित्रांनो? आता आपल्याला कितीवर काढायची आहे? तुम्ही आता हे बघा याची जर अर्धी केली तरी पण तुम्हाला उत्तर मिळणार आहे. समजा एखाद्याने अमाऊंट ऑफ GSTची अर्धी केली भागिले 2 केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. ओके तर आपण तसंच करूया. GSTला आपण त्या रकमेला भागितलं तर चालेल का? GSTच्या रकमेला GST भागिले 2 करू म्हणजेच 11,200 भागिले 2. मग काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 2 पंचे 10 2 सक 12 आणि 0 0 रुपये 5,600. ओके रुपये 5,600 म्हणजे मग आता उत्तर लिहा. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू ₹5,600. अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू ₹5,600. ओके विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहे. ओके तर चला आपण आता 7वा प्रश्न घेऊया. सोपे आहेत की नाही बघा. क्वेश्चन नंबर 7. ओके चला आता बघा. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% was given on the printed price of ₹40,000.
rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST. आता बघा गणित कसं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रसादने एक वॉशिंग मशीन परचेस केलं. कुठून केलं? महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स ह्या दुकानातून. ओके. तर त्यांना त्या वॉशिंग मशीनची किंमत किती सांगितली? प्रिंटेड प्राईस 40,000 होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 40,000वर तुम्हाला 5% डिस्काउंट देऊ. म्हणजे 5% डिस्काउंट झाल्यानंतर जी रक्कम येईल तिच्यावर किती? 28% GST. तिच्यावर 28% GST. आणि फाइंड द परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. पहिले परचेस प्राईस काढू आपण वॉशिंग मशीनची. ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST. मग लिहूया विद्यार्थी मित्रांनो, लिहा प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. उत्तराला सुरुवात करा. प्रॉब्लेम नंबर 7. प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 40,000. 40,000. ओके, 40,000 रुपये. आता याच्यावर डिस्काउंट दिला. डिस्काउंट 5% ऑन प्रिंटेड प्राइस. ऑन प्रिंटेड प्राइस. मग आता 5% डिस्काउंट म्हणजे किती? मग आपण अमाऊंट ऑफ डिस्काउंट काढू. अमाऊंट ऑफ डिस्काउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, इज इक्वल टू 5/100 इंटू 40,000. 0 0 0 0 गेले म्हणजे 5 गुणिले 400 म्हणजे 500 0 500 0 5 चौक 20. म्हणजे डिस्काउंट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? अमाऊंट ऑफ डिस्काउंट किती आला? अमाऊंट ऑफ डिस्काउंट रुपीज 2,000. हा 2,000 डिस्काउंट मिळाला. म्हणजे आता त्याची जी प्राईज आहे, म्हणजे आपल्याला वॉशिंग मशीन केवढ्यात पडलं ते प्रसादला? 38,000 रुपये आणि त्याच्यावर GST 28%. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता लिहूया टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज किती विद्यार्थी मित्रांनो? इज 40,000. एक मिनट. प्रिंटेड प्राइस इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. ओके. आता आपण सूत्र तयार करतो. एखाद्याने डायरेक्ट लिहिलं तरी चालेल की बा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन प्रिंटेड प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 40,000. ओके. मायनस डिस्काउंट किती मिळाला? 2,000. म्हणजे किती राहिले? 38,000. ओके, रुपीज 38,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली वॉशिंग मशीनची? 38,000. आता याच्यावर GST आहे. 38,000 GST किती? रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%. म्हणजे रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. ओके. मग आपण लिहूया अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 28/100 इंटू 38,000. ओके. 0 0 0 0 कटले म्हणजे 380 गुणिले 28. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेच काढायचं आहे ना, GSTच काढायचं ना. ओके. 8 0 0 8 8 64 4 हातचे आले 6 8 त्रिक 24 24 25 26 27 28 29 30. ओके. गुणिले 2 0 0 2 8 16 6 हातचा आला 1 2 त्रिक 6 आणि 1 7 0 4 6 7 8 9 10 म्हणजे 10,640. ओके. 10,640 हा अमाऊंट ऑफ GST आला. 10,640. 10,640 हा हे रेट आले विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट ऑफ GST. ओके. आता त्याला वॉशिंग मशीन केवढ्यात पडतं आहे? 38,000 प्लस 10,640. ओके.
38,000 ही त्याची डिस्काउंट कमी करून किंमत आणि प्लस त्याच्यावर आता 10,640 GST. ओके, मग परचेस प्राईस असं लिहू आपण, परचेस्ड प्राईस. ओके, आपल्याला काय काढायचं आहे? परचेस प्राईस ना. परचेस प्राईस इज इक्वल टू 38,000 प्लस आता लिहू आपण 10,640. आता हे समजून घ्या, परचेस प्राईस काय आहे? 38,000 हे आणि त्याच्यावर GST काढलेलं आहे तुम्ही. मग आता किती झाली विद्यार्थी मित्रांनो? बेरीज व्यवस्थित करा. 0 4 6 0 1 0 4 6 8 4. ओके, 48,640 रुपये. 48,640 रुपये ही एवढ्याला ते प्रसादला ते मशीन मिळालं. आता काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? बघा, पुढचं बघूया आपण. पुढचं काढायचं आहे आपल्याला. ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. अमाऊंट ऑफ, मग लिहा अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू GSTची अमाऊंट काय विद्यार्थी मित्रांनो? 10,640. मग अमाऊंट ऑफ GST भागिले 2 म्हणजे 10,640 भागिले 2 म्हणजे 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 दुनी 4 आणि 0. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? 5,320 रुपये ही काय आली? अमाऊंट ऑफ GST आणि अमाऊंट ऑफ SGST. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं गणित व्यवस्थित संपलेले आहेत. क्वेश्चन आपला 7वा पण प्रश्न पूर्ण झाला. म्हणजे प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं आपण एकूण एक व्यवस्थित उदाहरणं घेतली होती. तुम्ही फक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा, तुम्हाला 100% हे कॅल्क्युलेट करता येईल. अतिशय सोपं आहे. आता एखाद्याने अमाऊंट ऑफ CGST इथं 28% आहे. किती 28? 9% घेतलं आणि मग 9%ने काढलं तरीसुद्धा 14%ने जरी काढलं तरी उत्तर त्याचं तेच बरोबर येणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर काळजी करू नका, व्यवस्थित बघा, सोडवा. आपले व्हिडिओ जर आवडत असतील नक्की तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.